श्रीराम. श्री तुकाराम महाराजांचे काही अभंग आपण समजून घेणार आहोत. महाराजांनी हजारो अभंग लिहिले, त्यांची गाथा प्रसिद्ध आहे. अभंग आणि ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ ह्याच्यामध्ये फरक असा येतो की ज्ञानेश्वर महाराजांनी जी लिहिली ती भगवद्गीतेला समोर ठेवून लिहिली, त्यामुळे त्याच्यात एक सूत्र होतं. दासबोध समर्थाने लिहिला, त्याच्यात ते थोडं सूत्र होतं. पण अभंग हे असे असतात की प्रत्येक अभंग सुटा असतो. समोर जशी व्यक्ती येईल त्याप्रमाणे किंवा त्या लिहिणाऱ्याची मनस्थिती त्यावेळेला काय असेल त्याप्रमाणे असा स्वतंत्र अभंग असतो. एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी फार संबंध असेल असं नाही. किंबहुना काही वेळा आपल्याला असं वाटतं की एकदा एक सांगतात आणि एकदा एक सांगतात, असं कसं, हा विरोधाभास वाटतो. तर तसंही ते नसतं. समोर आलेल्या व्यक्तीची पातळी, त्याची साधनेची क्षमता काय आहे हे बघून त्याला उपदेश केलेला असतो. आणि काही वेळा स्वतःची जी काही साधनं झालेली असते त्या साधनेतून आलेले अनुभव असतात. त्यामुळे साधकाच्या भूमिकेतून रचलेले गेलेले अभंग, त्यानंतर काही करुणापर अभंग असतात, काही सद्गुरूंचं महत्त्व सांगणारे अभंग असतात, काही स्थितीपर अभंग म्हटलेला आहे. म्हणजे ज्या बोधापर्यंत ते गेले त्यावेळी त्यांची स्थिती काय होती, किंवा कोणतं कार्य करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत, अशा तऱ्हेचे काही अभंग असतात. आणि म्हणून जे पूर्ण ब्रह्म होऊन गेले असे जे संत आहेत, त्या संतांनीच लिहिलेलं जे काव्य आहे ते स्वानुभूतीतून आलेलं असल्यामुळे त्यालाच खऱ्या अर्थाने अभंग म्हणता येतं, की ज्याला भंग नाही असं. ते त्यातले विचार घेऊन कुणी जर काही लिहिलेलं असेल तर ते संतांचेच विचार त्यांनी आपल्या काव्यातून मांडले एवढंच म्हणता येईल. त्याला अभंग असं म्हणता येणार नाही. पण तो जे संतांनी लिहिले, नाथांनी लिहिले, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले, समर्थांनी लिहिले, असे जे संत पुरुष होऊन गेले ते जे लिहितात ते मात्र अभंग असतात. ते अक्षरवाङ्मय असतं. आणि म्हणून ते आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आता हा एक अभंग आहे. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाच्या. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जे तुका म्हणे असं जेव्हा म्हणतात तेव्हा देखील त्यांची इच्छा सेवा करण्याची वृत्ती आहे. आणि हे संतांचं वैशिष्ट्य आहे. संत कोणत्याही स्थितीवर गेलेले असले तरी आपलं जीवन जे आहे ते सेवा करण्यासाठी आहे, हा त्यांचा भाव असतो. म्हणून इथं ते म्हणतात कुणाची सेवा घडो असं म्हणताना त्यांनी काही निकष लावून सांगितलेत. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे ज्या व्यक्तीला आपलं हित कशात आहे हे लक्षात येतं आणि त्या ठिकाणी तो जागृत असतो. हित म्हणजे व्यावहारिक फायदा नव्हे, तर हित म्हणजे कल्याण. आणि मनुष्याचं कल्याण कशात आहे तर मीचा शोध घेण्यामध्ये आहे, आत्मरूप होण्यामध्ये त्याचं कल्याण आहे. म्हणून इथं लाभ कशात आहे, लाभ हा शब्द देखील अशा अर्थाने वापरला जातो काही वेळेला, हित या अर्थाने. पण फायदा हा शब्द वेगळा आहे. म्हणून ते म्हणतात आपल्या हिताला जो जागृत आहे त्यांचे माता पिता धन्य आहेत. म्हणजे तो स्वतः तर उद्धरून जातोच, परंतु त्याच्या उद्धारामुळे त्याचे माता पिता देखील धन्य होतात. म्हणून एक व्यक्ती जर अशी कुळामध्ये जन्माला आली तर त्यांचे पितर उद्धरून जातात, असंही संतांनी ठिकठिकाणी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी ते त्यांनी हा विचार स्पष्टपणे मांडलेला आहे. इथं म्हणतात ते आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्याच्या कुळामध्ये
कन्या पुत्र सात्विक जन्माला येतील त्याचा देवाला हर्ष होतो. जे कुळ कसं पाहिजे, व्यक्ती कशी पाहिजे ते सांगताना त्यांनी म्हटलं आहे की मुलं सात्विक जन्माला येणं, त्यांचं कर्म चांगलं असणं हे देखील आईवडिलांना मोठं आनंद देणारं असतं. एवढंच नव्हे तर देवाला देखील त्याचा हर्ष होतो. आणखी काय होतं त्याच्याकडे, गीता भागवत करीती श्रवण. कशाचं श्रवण करतात असं जर विचारलं तर गीता भागवत यासारखे जे ग्रंथ आहेत त्यांचं श्रवण जो करतो तो. अवांतर काय वाचतो आणि काय बोलतो याला महत्त्व नाही आहे. त्याच्याकडे श्रवण जे घडतं ते अद्वैत ग्रंथाचं श्रवण होतं. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ हे अद्वैत ग्रंथ आहेत. आणि त्याच वेळेला एक शब्द आठवला म्हणून सांगते, एक पांगत ग्रंथ म्हणून आहेत. याचा अर्थ असा की उपनिषद, ब्रह्मसूत्र, योगसूत्र ही जी मूळ शास्त्र ग्रंथ आहेत यांना पांगत ग्रंथ असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावरून मग हे गीता, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ आलेले आहेत. म्हणून गीता भागवत ज्या ठिकाणी श्रवण केली जातात आणि काय होतं, अखंड चिंतन विठोबाचं आहे. म्हणजे अद्वैत ग्रंथाचं श्रवणही चाललेलं आहे, त्याचबरोबर विठ्ठलाचं चिंतनही अखंड चालू आहे. या ठिकाणी लक्षात आपल्याला येईल की सगुणाचीही उपासना होते आहे आणि अद्वैत ग्रंथाचं वाचन, चिंतन, मनन होतं आहे. म्हणून सगुण आणि निर्गुण या दोन्हीची उपासना त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. केवळ निर्गुणाची उपासना करणं अवघड आहे आणि केवळ सगुणच करत बसलेले तर निर्गुणाकडे जातच नाही आहेत, हेही नाही आहे. म्हणून रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते रामकृष्ण हरी नाम जपही चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्मचर्चाही चालू आहे. दोन्ही पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही आलो पहा. गीता भागवतासारख्या ग्रंथांचं श्रवणही होत आहे आणि विठ्ठलाचं चिंतनही होत आहे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. अशी जी कोणी व्यक्ती असेल, कुटुंब असेल तर त्यांची सेवा माझ्या हातून घडो. असं जर घडलं तर माझ्या दैवाला पार नाही. म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. म्हणजे माझ्या गळ्यात हार किती पडले आणि माझा मान सन्मान किती झाला याच्यामध्ये संतांना मोठेपणा वाटत नाही. उलट त्यांना असं वाटतं की अशी जी मंडळी असतील त्यांची सेवा हा माझ्या हातून घडावी. स्वामी माधवनाथ देखील म्हणायचे, मी सर्वांचा दासानुदास आहे. पत्र लिहिताना सुद्धा खाली त्यांचं पुष्कळ वेळा असायचं दासानुदास. म्हणजे सोहमबोध झाल्यानंतर देखील पुन्हा दासोहम ह्या भूमिकेवर संत असतात. म्हणून एकाच वेळेला सोहम आणि दासोहम हे दोन्ही भाव पचवता आले पाहिजेत. म्हणजे एक वेळ सोहमबोध होईल पण पुन्हा दासोहम या भूमिकेवर येऊन मी सर्वांचा दास आहे अशा भूमिकेनं सर्वांची सेवा व्हायला पाहिजे. आणि म्हणून ह्या संतांच्या एकेका शब्दावरून आपल्याला खूप काही शिकता येतं की आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि विश्व हे मद्रूप मानवने पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. आता एक एक हे किती सांगू तुझं लागे, किती सांगणार तुला, तू सेवा कर. वास्तविक प्रवचन करताना सुद्धा असं म्हणायची पद्धत आहे ही प्रवचन सेवा. या सेवेसाठी आज हा श्लोक घेतला आहे किंवा ही ओवी घेतली आहे. जे प्रवचन करणं, कीर्तन करणं हे पैशासाठी नव्हे तर सेवा म्हणून करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे अशी भूमिका प्रवचनकाराची, कीर्तनकाराची पाहिजे. आणि म्हणून तुकोबांची गाथा जर बघितली तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की पैशासाठी कीर्तन करणारे, प्रवचन करणारे असे जर असतील तर त्याच्यावर त्यांनी पुष्कळ कडक शब्द वापरलेले आहेत. हे कशासाठी हे माध्यमं वापरायची आहेत हे बघायला पाहिजे. दुसरा एक अभंग आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. पहा, तुकोबा म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन,
करुनिया मन एकविध. तुका म्हणे हित, पुन्हा शब्दाला पा, होय तो व्यापार करा. फार काय शिकवावे, काय करावं आपण. तुम्ही आलायत विचारायला म्हणून सांगतो की आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्ही विचारायला आलात ना म्हणून तुम्हाला सांगतो. कुणाच्या घरी जाऊन सांगत बसत नाहीत. आला कुणी विचारायला तर काय सांगतील की हाच उपदेश तुम्हाला करतोय की नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका म्हणजे काय. आमचं तर छान चाललं आहे, पैसे मिळवतोय, जेवण खाणं आहे, ब्लॉक घेतला आहे, गाडी घेतली, मजेत चाललं आहे सगळं. ह्याला आयुष्याचा उपयोग केला असं म्हणत नाहीत, नाश केला असं संत म्हणतात. कारण जे काही तुम्ही पैसे घेऊन मिळवत आहात आणि किंवा तुमच्याजवळ जाणार आहे किंवा तुम्ही जाणार आहात देहाने, मग हातात काय राहतं मागं असं जर विचाराल तर काही राहत नाही. मग असं काही मिळवा की ज्या योगे तुम्हाला शाश्वत हातात पडेल आणि अशाश्वत जे आहे ते लक्षात येईल. म्हणून आयुष्याचा नाश करू नका. आणि हे सांगताना मी कसं सांगतोय तर सकाळांच्या पाया माझे दंडवत. नुसता साधा नमस्कार नाही, दंडवत. मी तुम्हाला दंडवत घालून हे सांगतो आहे की आपुलाले चित्त शुद्ध करा. काय जर तुम्हाला करायचं असेल ना, बाकी काही करायचं नाही, चित्त शुद्ध करून घ्या. मग चित्त शुद्ध करा असं म्हणतात, ह्याचा अर्थ आपलं चित्त अशुद्ध आहे. तर मग चित्त आपलं अशुद्ध आहे म्हणूनच चित्त शुद्ध करण्यासाठी सगळी साधनं आहे. मग चित्तशुद्धी कशाने होते? ध्यानाने, नामाने होते. मग चित्तशुद्धी करायची म्हणजे काय करायचं? आणि अशुद्ध चित्त आहे म्हणजे काय? तर ज्या चित्तामध्ये, ज्या मनामध्ये सर्व प्रकारचे विकार आहेत, अभिलाषा आहे, इच्छा, संकल्प, विकल्प, वासना, हे सगळं ज्या मनामध्ये आहे ते मन, ते चित्त अशुद्ध असं म्हटलेलं आहे. मग आमचं तसंच आहे सगळं. म्हणूनच आपल्याला आपल्याजवळच परमेश्वर असून, आपणच स्वयमेव ते असून आपल्या लक्षात येत नाही आहे. का लक्षात येत नाही? चित्त शुद्ध नाही. शुद्ध चित्त झालं तर तो आहेच आहे. तो प्रगट व्हायचा म्हणजे काय? चित्त शुद्ध झालं की तो प्रगटच असेल. प्रगट रामाचे निशाण समर्थाने म्हटलं आहे. रामाचं निशाण म्हणजे रामाचं अस्तित्व प्रगट आहे. मग का दिसत नाही आहे? सूर्य उगवलेला आहे, का दिसत नाही आहे? आंधळ्याशी जन, तुकोबांचाच अभंग आहे. त्याला सगळं आंधळं दिसतं कारण त्याची दृष्टीच नाही आहे. तशी आपली दृष्टीच ती नाही आहे. त्यामुळे सगळीकडे अणुरेणूत राम भरलेला आहे, विठ्ठल भरलेला आहे, आपल्याला दिसत नाही. तो पाहायचा आहे ना, चित्त शुद्ध करा. आपुलाले चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध करण्यासाठी काय करायला पाहिजे? हित ते करावे देवाचे चिंतन. सगळे संत एक सांगतात पहा. काय करायला पाहिजे चित्त शुद्ध करायला? संसाराचं चिंतन बंद करा आणि देवाचं चिंतन करा. सगुणाचं का निर्गुणाचं? दोन्ही एकच आहेत. निर्गुण आणि सगुण वेगळे नाहीत. गोडी निर्गुण आहे, ती गुळाच्या रूपाने सगुण झालेली आहे, हे समजून घ्या. मग गोडीच्या अंगाने चिंतन केलं तर निर्गुणाचं झालं, गुळाचं चिंतन केलं तर सगुणाचं झालं. पण दोन्ही मिळून एकच आहे हे लक्षात ठेवा. आणि हित जर कशात असेल तर देवाचं चिंतन करा. मग आम्ही करतोय काय काय देवाचं चिंतन? त्याला लगेच त्यांनी पथ्य सांगितलं, करुनिया मन एकविध. मन एकाग्र होत आहे का? नाम घेतात खरे, पण इकडं नाम चाललेलं आहे आणि चित्त दुसरीकडे फिरत आहे, कुठंतरी माळ हातात फिरते आहे. तसं नाही, एकविध, एकाग्र. ह्याचा अर्थ जरा देखील त्याला फाटा फुटता कामा नाही कुठं. पूर्ण एकाग्र झालं. आणि मग संतांचं म्हणणं असं की पूर्ण जर एकाग्र हरिचिंतनावर होत असेल तर मन आपोआपच निरुद्ध होईल आणि आपोआपच शुद्ध होत जाईल. एका पुढच्या एक पायऱ्या आहेत. त्यामुळे करुनिया मन एकविध. तुका म्हणे हित, पुन्हा शब्दाला हित, फायदा म्हणत नाहीत कुठं. तुका म्हणे हित होय
तो व्यापार करा, असा व्यापार करा की ज्याच्यामध्ये हित काय आहे, आत्मकल्याण ज्याच्यामध्ये साधेल असा व्यापार करा. आपण व्यापार करतो तेव्हा किती पैसे मिळाले, किती लाभ झाला आपल्याला, असा आपण बघत असतो. तो लाभ नाही, असा काही व्यापार करा की ज्याच्यामध्ये आत्मकल्याण होईल. फार काय शिकवावे, आता काय शिकवायचं तुम्हाला. एका अभंगात नेमकं काय करायला पाहिजे ते सांगितलं त्याने. आयुष्याचा नाश करू नका, चित्त शुद्ध करा, देवाचं चिंतन करा आणि असा व्यापार करा की ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. आता हा साधकाच्या दृष्टीनं चांगला अभंग आहे. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे. न करिता परनिंदा परद्रव्याभिलाष, काय तुमचे वेचे सांगा. बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संतांच्या वशनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणिक ते आटी न लगे काही. साधकांनी काय करायला पाहिजे, काय पथ्य पाळायला पाहिजेत, म्हणजे जेव्हा काय करायचं असं सांगतात तेव्हा काय करू नये हेही सांगितलेलं आहे. तसं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, पराविया नारी माऊली समान. साधकाने जर काही करायचं असेल तर परस्त्री ही आई समान मानली पाहिजे. कोणीही स्त्री दिसली तर त्या ठिकाणी माऊली. शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रसिद्धच आहे. तुकोबांच्याने सगळ्या संतांच्या जीवनातसुद्धा लोकांनी त्यांची कसोटी पाहिली आहे. त्या ठिकाणी एखादी स्त्री पाठवली, ते कशासारखी बघतात त्यांच्याकडे, तर ते माऊली अशाच तऱ्हेने त्यांची दृष्टी होती. पराविया नारी माऊली समान, मानिलिया म्हणजे आईसारखी जर मानलीत, धन काय वेचे, त्यात काय पैसे खर्च होतात का. तिच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहण्यामध्ये तुमचं द्रव्य काही खर्च होतं का. न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष, दुसऱ्याची निंदा न करणं, परद्रव्याचा अभिलाष न धरणं. काय तुमचे वेचे सांगा, तुमचं काय खर्च होतं. परनिंदा, निंदा दुसऱ्या, स्वामीजी म्हणायचे तसं दुसऱ्याची निंदा करायला गेले, दुसऱ्याचे दोष पाहायला लागलं तर ते आपल्यात येऊन बसतात. त्याच्यापेक्षा उलट पाहण्याचा प्रयत्न करावा की दुसऱ्याचे गुण काय आहेत हे जर आपण बघायला लागलो तर त्या गुणांचं चिंतन होतं, ते आपण करायला पाहिजे. मग सामान्य माणसं बाहेर काय करतात, सामान्य काय करतात ते बघायचं नाही. आपल्याला जर साधना करायची असेल, साधक व्हायचं असेल तर ही पथ्य पाळायला पाहिजेत. त्यामुळे परनिंदा शक्यतो टाळावी. आधी गुणदोष चर्चाच करू नये. याचा अर्थ असा की समोरच्या व्यक्तीकडे प्रकृतीच्या अंगाने पाहूच नये. जे पाहायचे त्या चैतन्याकडे दृष्टी ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून इथं परनिंदा नाही, परद्रव्य अभिलाष. द्रव्य हवं का नाही हवं, आपल्या कष्टाचं असावं. दुसऱ्याचं द्रव्य आणि त्याची अभिलाषा धरणं हा फारच मोठा गुन्हा आहे. साधकाच्या पक्षी तर आहेच, किंबहुना खरं म्हणजे साधकाच्या पक्षी इथपर्यंत जायला हवं आहे की परद्रव्य नसू दे, आपलंच असू दे, पण ते सुद्धा आपलं स्वतःचं जर नसेल तर अगदी आईवडिलांचं ऋणसुद्धा घेऊ नये. आपल्या मुलाबाळांचं ऋणसुद्धा शक्यतो आपण घेऊ नये. आणि तसं संतांच्या जीवनात दिसतं. स्वामी माधवनाथांच्या जीवनात तेच आहे. त्यांनी वडिलोपार्जित जे आलेलं आहे तेही घेतलं नाही, आपली मुलं मिळवायला लागल्यावर तेही घेतलं नाही. फक्त स्वतःच्या कष्टाचं जेवढं होतं ते स्वतः घेऊन त्यातलंही पुन्हा दान परोपकारासाठी कसं वापरता येईल ते बघितले. म्हणून इथं तर म्हणतात परद्रव्य अभिलाष उपयोगी नाही, लक्षात ठेवायचं. आपल्या आईवडिलांचं काय, सासऱ्यांचं काय, मुलगी देताना त्यांचा बंगला आहे का बघा, आमका आहे का बघा, मग मुलगी द्या, असलं काही उपयोगी नाही. स्वतःच्या कष्टाचं जे असेल तेवढं आणि तेवढंच फक्त आपलं, त्यातलंही पुन्हा दान परोपकार करून
खड्डे जे ऋण आपण घेतो ते फेडल्याशिवाय मुक्ती नाही. त्यामुळे आपल्याला जर मुक्त व्हायचं डोळ्यासमोर ध्येय असेल तर कोणाचंही कष्टाचं ऋण, पैशाचं ऋण, कुठल्याच तऱ्हेचं ऋण आपण घेऊ नये. बैसलीये ठाई म्हणता राम राम. बसल्या ठिकाणी साधं नुसतं राम राम म्हणायचं. काय होय श्रम ऐसे सांगा. राम राम म्हणायला काय कष्ट पडतात? काही करत नाही ना आता, मग मुखाने रामनाम चालू राहू द्या ना. आणि मुखाने ह्याचा अर्थ हळूहळू चिंतनात स्मरणात तेच पाहिजे. राम राम, कृष्ण कृष्ण, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. तुकोबा काय करत होते? पांडुरंग पांडुरंग मुखात नाम असायचं. आणखी एक साधक आमच्याकडे होते, अखंड नारायण नारायण. स्वामीजींचे शिष्य होते. काही विचारलं, नारायण नारायण शिवाय शब्द नाही. हवं का काही? नारायण नारायण. काय हवं नको? नारायण नारायण. बस त्याच्यातच उत्तर. अवांतर बोलायचंच नाही. त्यामुळे बैसले ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संतांच्या वचनी मानिता विश्वास, काय तुमचं यास वेचे सांगा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवायला तुमचं काय खर्च होतं? ते संत आहेत ना, सर्व जगाने त्यांना संत म्हणून मानलेलं आहे ना. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे करायला तुमचं काय खर्च होतं? पण होत नाही, ते करणं होत नाही आपल्याकडनं, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरे बोलिता कोण लागती सायास. खरं बोलायचं याला कष्ट काय आहेत? खरं म्हणजे खरं बोलायला कष्ट नाहीत, खोटं बोलायलाच कष्ट आहेत. पण असं तसं तसं एकदा एक बोलतं, पुन्हा काय खरं नसतं ना. आणि त्यामुळे बरोबर सापडतो खोटं बोलणारी व्यक्ती असली तर. एकदा एक सांगते, एकदा एक सांगते, त्याच्यात खोचून घेतल्यावर सांगते. ते म्हणतात साधं खरं बोलणं, त्याच्यात कष्ट काय आहेत? काय वेचे असं सांगा. खरं बोलायला तुमचं खर्च काय होते? तुका म्हणे देव जोडे याजसाठी. हे तुम्ही केलंत ना, देव जोडला. किती सोपं सांगितलं आहे. का हिमालय चढायला सांगितलं आहे? का नदी पोहून जायला सांगितलं आहे? का तुमच्याजवळचे पैसे आणून द्यायला सांगितले? हे पथ्य पाळा. देव जोडे याचसाठी, आणि कते आटी न लगे काही. आणखी काही कष्ट करायला नको आहेत. हे सांगितलं एवढ्याप्रमाणे करत गेलात तर तुम्हाला सहजच देव जोडला जाईल. याचा अर्थ देवाला जे आवडतं ते करायला लागलात की हळूहळू जीवच स्वयमेव देवरूप सच्चिदानंद रूप होऊन जातो. ते गुण मिळवत मिळवत आपण तेच होऊन जातो असं त्यांना म्हणायचं. आणखीन एक हा अभंग आहे, साधकांनी काय करावं. साधकाची दशा उदास असावी. उदास म्हणजे चेहरा पाडलेला नव्हे, तर उदास याचा अर्थ अलिप्त. सगळ्यामध्ये आहे पण सगळ्यापासून अलिप्त आहे. वैभवात आहे पण अलिप्त आहे. काहीच जवळ नाही आहे आणि मी वैराग्यशील आहे, पण तोही नसतोच. काही नाही तरी जे काय जवळ असतं त्याच्यातनंही मन बाहेर पडत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग सर्व असताना अलिप्त असणं, वैराग्यशील असणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. कसलीच उपाधी नको. बाहेर फार मिळवून ठेवलेलं असलं ना की त्याच्यातनं अलिप्त होणं अवघड आहे. म्हणून स्वामीजी म्हणायचे देऊन टाकत जावं म्हणजे लवकर सुटका होते आपली. ह्याचा अर्थ सगळंच द्यावं असं नाही, विचार थोडा पाहिजे आपल्यासाठी. पण तरी देखील जसं जसं आपण देत जातो तसं तसं उपाधीतून सुटत जातो. म्हणून उपाधी नसावी, बाहेरच्या गोष्टीची उपाधी नसावी, आतही कसली उपाधी नसावी. आतही उपाधी नसावी याचासुद्धा अर्थ असा घ्या की ज्या देहाची मोठी उपाधी आपल्याला लागलेली आहे, देह असतानाच देहाचा संग सोडण्याचा प्रयत्न करावा. 15व्या अध्यायात गीतेच्या जे म्हटलेलं आहे की हा वृक्ष जो सगळा आहे ह्याला तोडणं नाही आहे, असंग शस्त्रेण. त्याच्याशी आपला काही संबंध नाही, मी त्याच्यापासून अलग आहे असा बोध सारखा ठसवत जायचा आहे की देह मी नाही, देहाशी माझा संबंध नाही,
मी आत्मा आहे, सगळ्या उपाधीपासून मी अलिप्त आहे. क्षर उपाधीही टाकायचे, अक्षर उपाधीही टाकायचे. मुळात मी आत्मरूप आहे. मग या त्रिगुणामुळे गोवलो गेलेले आहे याचं भान ठेवाय. सत्व रज तम ह्यामुळे आपण गुंतलेलो आहोत. मग त्या तिन्ही गुणापासून मी अलिप्त आहे म्हणून पहिल्यांदा रजतम घालवायचे आहेत. आणि रजतम घालवल्यानंतर सत्वगुणाचा देखील अहंकार टाकायचा आहे. आणि ते तिन्ही गुणाच्या पलीकडे मी जे आहे म्हणून तिथं जाऊन बसायचं आहे. आणि तिथं म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी, कारण त्याला तिन्ही गुणाचा स्पर्श नाही. म्हणून उपाधी नसावी अंतर्बाह्य. हे नेमकं कळलं पाहिजे. मग काय करायला पाहिजे आपल्याला. किती नाम घेतलं, किती तास ध्यान केलं असं नाही आहे. त्याच्यातून हे काय व्हायला पाहिजे हे जर कळलं नाही तर किती तास ध्यान केलं ह्यानी काही फायदा होत नाही. तसा लुलुप्यता काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. लुलुपता काय करायचे आहे. बघितली वस्तू की त्याच्यात अडकले, स्त्रीमध्ये अडकले, पैशामध्ये अडकले, सत्तेत अडकले. सगळ्याचं लुलुप्यच आहे ते. सत्ते असली की खुर्ची सोडायला तयार नाही, मान मरतब मिळालं की शरणागत व्हायला तयार नाही, पैसा असला तर द्यायला तयार नाही, शरीर सामर्थ्य आहे पण दुसऱ्यासाठी झिजायला तयार नाही. जे आपल्याकडे तन मन धन म्हणतो ते सगळं आहे, काही द्यायला तयार नाही. आणि त्याच्या उलट संत सांगतात, अरे सगळं झिजव दुसऱ्यासाठी. चंदन जसं झिजवावं तर त्याचा सुगंध येतो, नुसता लाकडाचा सुगंध येत नाही. तसं तन मन धन जसं जसं झिजत जाईल, हळूहळू अहंकार जात जाईल, तसा तसा तुला एकरूप होण्याची सामर्थ्य येईल, ती तुझी क्षमता येईल. म्हणून लोलुप्यता काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे. करू नये म्हटलेलं नाही त्यांनी. कुणी असं सांगत नाही की उपाशी जाऊन बसा म्हणून. कारण देह जर टिकला नाही तर साधना कशाने करा. तर भोजन करावे परिमित. जेवढं देहाला आवश्यक आहे तेवढंच. आता आज हा सण, उद्या तो सण, परवा तो सण, कधी उपास म्हणून कधी उपहास म्हणून अशा तऱ्हेचं काहीतरी करत राहतो आपण. आणि त्या खाण्याला मर्यादाच नाही, केव्हा कुठं किती असं नाही. साधकाच्या पक्षी सगळ्या गोष्टी मर्यादित. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, निद्रा तोडायची नाही, खाणं तोडायचं नाही, पण किती झोपायचं, किती खायचं, काय करायचं, सगळ्याला मर्यादा पाहिजे. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषणं, प्राण गेल्या जाण बोलू नये. साधक आहेस ना तू, स्त्रियांपासून लांबच राहिलं पाहिजे. मग ते वय काय, लहान मोठा, एकांतात नाही लोकांतात नाही. आपल्या मनावर आपला ताबा नाही. कोणत्या क्षणी मन घसरेल सांगता येत नाही. त्याला वयाची मर्यादा ती देखील नसते. हे सगळं लक्षात घेऊन सावधपणाने राहायला पाहिजे. आणि स्वामीजी देखील नेहमी म्हणायचे, साधकांकडे लक्ष असायचं त्यांचं. ते म्हणायचे नाही, साधकांनी ही खबरदारी घेतली पाहिजे. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, अशी साधना जो करतो. नाही तर काल आम्ही असं केलं होतं, आज आता नाही, असं नाही चालत. आपण जसा काल उपास केला की आज दुसऱ्या दिवशी डबल जेवायचं, असं नाही आहे ते. अशा साधनी जो राहे, अखंड या पथ्यासहित जो साधना करतो आहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. तोच आत्मज्ञानाचा धनी होतो गुरुकृपेने. हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे हे आपण करायला लागलो तरच खऱ्या अर्थाने गुरूंची कृपा आपल्यावर होते आणि गुरूंच्या कृपेनंच आपल्याला आत्मज्ञान होतं. मग आपलं काम काय आहे, साधकाचं काम हे लक्षात घेऊन सांगितलेली साधना पथ्यासहित करत राहायचे. त्यामुळे गुरूंची कृपा होते आणि ज्या ध्येयाप्रत आपल्याला पोचायचं आहे ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून संतांचे सगळे अभंग जर बघितले तर प्रत्येक अभंगातून काही ना काही घेता येण्याजोगा आहे. तो बोध आपण घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे साधकांनी साधना करायची आहे. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत.
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.